तर मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आपण मांडव येथे दर्शन करून आता उज्जैन येथे दर्शनासाठी पोहोचलो आहोत। हॉटेलवर रूम करून सामान ठेवून आता आपण निघालो आहोत महाकालेश्वरच्या दर्शनासाठी। तर वाटेत जाताना आपल्याला अशी दुकाने पाहावयास मिळतात। समोर आपण बघत आहात रुद्राक्ष। पहाटेच्या भस्म आरतीसाठी इथूनच आपल्याला जावे लागते। सायंकाळी मंदिराच्या दर्शनासाठी आपल्याला भक्त निवास तसेच उज्जैन कॉरिडॉरच्या मार्गे जावे लागते। समोर आपण बघत आहात भारत माता मंदिर। हे नव्यानेच बनवण्यात आलेले आहे। आता आपण उज्जैन कॉरिडॉर मध्ये प्रवेश करत आहोत। कॉरिडॉरचे प्रवेशद्वार आपण बघत आहात। समोर आपण बघत आहात शंकर महादेवाची भव्य अशी मूर्ती। या समोरील थोडे काम अजून सुरू होते। आतमध्ये गेल्यावर आपल्याला अशा भव्य मूर्त्या पाहावयास मिळतात। वयोवृद्धांसाठी बॅटरीच्या गाड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता आपण चाललो आहोत कॉरिडॉर बघण्यासाठी। भाविकांची भव्य अशी गर्दी आपण बघत आहात। सायंकाळी हे दृश्य बघण्यासारखे असते। इथे असलेल्या भव्य कलाकृती मी आपल्याला दाखवणार आहे। तर चला याचा आनंद घेऊया। समोर आहे दशानन रावणची मूर्ती। वाटेत लावण्यात आलेले स्तंभ आपण बघत आहात। कॉरिडॉरच्या बाजूच्या भिंतीवर शिवपुराण लिहिण्यात आलेले आहेत। तसेच सुबक अशी नक्षीकाम करण्यात आलेले आहे। समोर आपण बघत आहात श्री महादेवाचा मिरवणुकीचा देखावा। समोर आहे चंद्रशेखर महादेव। रात्रीच्या प्रकाशात दिसणारे कॉरिडॉरचे दृश्य। हे कॉरिडॉर जवळपास 3 किलोमीटर अंतराचे होणार आहे। यातील थोडेसे काम अजून बाकी आहे। तर आपण हा पूर्ण परिसर आता बघत आहात। समोर आहे श्री कालभैरवाची मूर्ती। समोर आपण बघत आहात ते आहे यमवधाचे दृश्य। आमचे ब्लॉगचे सदस्य ते आपल्याला VR वर भस्म आरती पाहावयास मिळते। समोर आहे प्रसादालय। इथून आपण लाडू घेऊ शकतात। येथे पुढे गेल्यावर आपल्याला भव्य अशा ऋषी मुनींच्या
मूर्त्या पाहावयास मिळतात. समोर आहे सभा मंडप. सभा मंडपासमोरून श्री महालोकचे दिसणारे सुंदर असे दृश्य आपण पाहत आहात. समोर आहे श्री गणेशाची मूर्ती. त्याच्याच बाजूला कार्तिकेयाची मूर्ती पण आहे. समोर आपण बघत आहात ते आहे त्रिपुरासूर वधाचे दृश्य. सुंदर असे रेखाटलेले दृश्य. याच्याच बाजूला नवग्रह मंदिर आहे. ते आता आपण बघत आहात. समोर आपल्याला दिसत आहे शौचालयाची व्यवस्था. इथून आता आपण महाकालच्या दर्शनासाठी वापस जाणार आहोत. तर समोर आहे नवग्रह मंदिर. सुंदर अशी रोषणाई आपण आता बघत आहात. आता आपण चाललो आहोत येथील फवाऱ्याच्या जागेजवळ. येथे महादेवाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. इथून दिसणारे ऋषी मुनींचे दृश्य. समोर आहे ती शंकराची मूर्ती. आजूबाजूला पाणी. त्यात सायंकाळच्या वेळी फवारे सुरू असतात. रोषणाई केलेली असते. ते आता आपण बघत आहात. येथे बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. सुंदर असे नक्षीकाम. त्या कुंडात आपल्याला महादेवाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. समोर आपण बघत आहात ते आहे या कॉरिडॉरचे तसेच महाकालच्या मंदिराचे प्रवेशद्वार, जे रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे. हे आतून घेतलेले दृश्य आहे.
आता आपण चाललो आहोत महाकाल मंदिराकडे वापस। येथे असलेल्या दगडांसोबत खेळताना अथर्व ते भिंतीवर केलेले सुंदर असे नक्षीकाम आपण बघत आहात। कॉरिडॉरचा रात्रीचा सुंदर असा नजारा। कॉरिडॉरमधून श्री महाकालच्या दर्शनासाठीच तयार करण्यात आलेले हे भव्य असे प्रवेशद्वार आहे। येथूनच आपल्याला दर्शनासाठी जावे लागते। मंदिराच्या समोर असलेल्या काही कलाकृती आपल्यासाठी येथे दाखवत आहे। समोर आहे गजासूर वध। समोर आपण बघत आहात शेषनाग। श्री गणेशाची मूर्ती। सर्व कॉरिडॉर बघून आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत। तर आम्ही आमच्या चपला ठेवल्या येथे। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग नसल्यामुळे आतील रेकॉर्डिंग केलेली नाही। समोर आहे मुख्य मंदिर, त्यातील असलेली मूर्ती आपल्या दर्शनासाठी। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच। पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।